नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर आढावा घेऊया। 23 एप्रिल रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये। सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहील। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये बी आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। आज दिवसभरामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे अमरावतीच्या भागामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये। परभणी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नांदेड वाघारा या जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।